परवा टाकलेल्या ब्लॉगमध्ये मी हे सांगितलं, की माझे 2 मुलं आहेत. तर त्यावर भरपूर जणांनी कमेंट केले, की "ताई तुझं तर एकच बाळ दिसते, दुसरं बाळ कुठून?" तर मला 4 वर्ष अगोदर एक बाळ झालेलं होतं. ते 1 महिना राहिलं, मग नंतर त्याची डेट वगैरे झाली होती. आता ते कोणत्या कारणामुळे झाली ते कधीतरी सांगणार. ते सगळं सोडा, मी माझं रुटीन शेअर करते. माझी राधा बघा कशी कॅक्टसला बघून राहिली. तिला असं वाटतं, की मी तिला पुप्पी देऊ का, तिला बघू का, तिला पकडू, असं काय तिचं सुरू राहते आजकाल. आणि ती समोर-समोर व्हायला बघते, म्हणजे कोणती वस्तू दिसली का समोर-समोर व्हायला बघते. आणि आजकाल मौसम तर काहीच मोड घेऊन गेला. कधी ऊन, कधी पाऊस, तर कधी थंडीच वाटून राहिली. तर आज तर खूप जास्त आभाळ होतं आणि पाऊस पण आलेला होता. मग काहीतरी खायची इच्छा झाली होती. तर हे म्हणे, "फिश आणू का? मी फिश फ्राय बनवते." मग म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही काही बनवू नका. तुम्ही जास्तच भांडे भरवता, मीच बनवून देते." मग काय मस्त फिशला वॉश करून घेतलं. छान फिशला मॅरिनेट करायसाठी त्यात काही बेसिक मसाले टाकले, लाईक हळद, मीठ, तिखट, आणखी गरम मसाला, सोबतच अद्रक लसूणचा पेस्ट आणि पुदिना सांबारचा पेस्ट पण ॲड करून टाकला. छान 10 ते 15 मिनिट मॅरिनेट करायला ठेवले. आणखी ते फिशला कोटिंग करायसाठी मसाला बनवून घेतला. आणखी छान असं तेलामध्ये तळून घेतले कमी आचेवर. खूप छान झालेले होते. मी फर्स्ट टाईम केलं होतं आणि आज मला व्हॉईस ओव्हर करण्यात थोडी प्रॉब्लेम होत आहे. कारण की मी ते फर्स्ट बाळाचं सांगितलं ना, तर मला तेच डोक्यामध्ये घुमून राहिलं आहेत. काही सुचत नाही मला व्हॉईस ओव्हर करताना काय करू म्हणून. छान जाऊ द्या, आता ते सगळं सोडा. मस्त फिश फ्राय झाली, मस्त असं कुरकुरीत झाले होते. यांना पण आवडलं आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या पेजला पण फॉलो करून घ्या. बाय बाय.